नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता अनुदानाचा दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झालेली आहे. जे काही राहिले असतील शेतकरी त्यांनी काय करायचं आहे, त्यांना अनुदान येणार आहे. पण ज्यांचे काही चूक दुरुस्ती वगैरे आधारचा प्रॉब्लेम असेल, बँक पासबुकचा असेल, त्यानंतर काहींचा फार्मर आय-डी वगैरे असेल, काहींना कमी पडलेला आहे. अशाने काय करायचं आहे, तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा आणि आपली अडचण काय आहे दूर करायची. कारण पाहायचं आहे नेमका काय प्रॉब्लेम आलेला आहे, कशामुळं आपल्याला अनुदान पडेल नाही, काय कारण आहे त्याचं. आहे का नाही, येणार आहे का नाही, काही आधारचा प्रॉब्लेम आहे का, पासबुकचा काही आहे का, आणखीन काय असे अनेक काही कारण असेल. काहींना पडलंय का नाही पडलंय हेही माहीत नाही आणि मग आपलं सगळे बँक अकाउंट वगैरे चेक करून पाहायचं आहे. तरच आपण तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे आणि बघायचं आहे. ज्यांना पडलं नसेल, ज्यांचं सगळं काही ओके असेल, त्यांचं काय होणार आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये पडणार आहे. दुसरा टप्पा आता काय झालेला आहे, अनुदानाचा चालू झालेला आहे. आणि मग नक्की तुम्हाला काय होणार आहे, सगळं सुरळीत असल्यामुळं ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. धन्यवाद.